अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील खडकेवाके गावात कृषी विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं झाल्यानं गावातील पाण्याच्या स्रोतात वाढ झाली असून गावातील परिसर नैसर्गिक वृक्ष संपदेनं बहरून गेला आहे। गाव आणि परिसर पाणीदार व्हावा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। मात्र या स्वप्नासाठी झटणारी उदाहरणं मात्र कमीच दिसून येतात। पाणीदार गावासाठी झटणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकेवाके गावचे माजी सरपंच सचिन मुरादे यांनी सुरुवातीला ग्रामस्थांची बैठक घेऊन गावात जलसंधारणाची कामं आणि वृक्षारोपण करण्याबाबत जनजागृती केली। ग्रामस्थांनीही या स्तुत्य उपक्रमाला पाठिंबा दर्शवत लोकसहभागातून तसंच शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामं केली। वृक्षारोपण, जलसंधारणाची कामं, सोलर पॅनेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्ट्रीट लाईट, रस्त्याच्या दुतर्फा तसंच ओसाड जमिनीवर केलेलं वृक्षारोपण आदी विकास कामं खडकेवाके गावात झाल्यानं गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे। आमचं गाव जे आहे जलसंधारणामध्ये गावाने काम केलेलं आहे लोकसहभागातून। त्यानंतर जिल्हा परिषद मार्फत खडकेवाके येथे 7 बंधारे केटीवर केलेले आहे। ते केटीवर केलेल्या बंधाऱ्यांमुळे आज पूर्ण गावामध्ये पाणीचा जे पावसाचं पाणी असेल किंवा निवडण्याचं पाणी असेल हे पाणी साचलेलं आहे। त्यामुळे खडकेवाके गाव हे पूर्ण ओलिताखाली आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील जिरायत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकेवाके या सुमारे 3000 लोकवस्तीच्या गावात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 100 हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्तीची कामं करण्यात आली आहेत। जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गावातून वाहणाऱ्या कात नदीवर 35 लाख रुपये खर्च करून 7 बंधाऱ्यांची कामं करण्यात आली। आमच्या गावामध्ये जलसंधारणाच्या कामामुळे जो गावामध्ये बदल झाला, गावातल्या पाणी पातळीची वाढ झाली आणि जे गाव आम्हाला पहिलं पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती त्याच्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन आज शेतीला पूरक असं पाणी भेटायला लागलं आणि शेतकऱ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण याच्यामुळे तयार झालं आणि आमच्या गावाची पाणी प्रश्न बऱ्यापैकी त्यातून मिटलेला आहे। कात नदीवर असलेल्या जुन्या साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोलीकरण मोहीम राबवण्यात आली। त्यामुळे आज गावालगत असलेल्या या तलावात सुमारे 25 लाख लिटर पाण्याची साठवण झाली आहे। मी खडकेवाके येथील शेतकरी आहे, नरेंद्र सखाराम मुरादे। आमच्या खडकेवाके गावामध्ये जलसंधारणाचे कामं झाले जिल्हा परिषदेमार्फत आणि लोकसहभागातून गावतळातील जे कामं झाले त्याच्यातून आमच्या खडकेवाके गावाला पाण्याची पातळी जास्त प्रमाणात पाणी शेतकऱ्यांना मिळालं आणि आज शेतीला भरपूर असं पाणी मिळतं। त्याच्यामुळे आज पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे सर्व शेतकरी सुखावलेला आहे आणि आज आमच्या विहिरी पाणी जास्त असल्यामुळे आम्हाला ऊस, गहू असे चांगले पिकं आज आमच्या खडकेवाके गावामध्ये आम्हाला घेता येतात। यापूर्वी आमचं गाव दुष्काळग्रस्त होतं, पण आज या कामामुळे शेतकरी एकदम सुखावलेला आहे। एकेकाळी शेतात फक्त खरीप पिकं घेतली जात होती, आज गावात रब्बी आणि नगदी पिकं घेतली जात असून ऊस, सोयाबीन आदी पीक क्षेत्रात वाढ झाली आहे। गावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गावकऱ्यांना वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यास बळ मिळालं आहे। त्यामुळे आज गावातील परिसर सुमारे 6000 वृक्षांनी बहरून गेला आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षदिंडी निमित्त वृक्ष लागवड प्रत्येकाला एक वृक्ष वाटप केलेला आहे। ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी इथं सगळीकडे सोलर सिस्टीम बसवलेली आहे। गावातले बरेचसे जे स्ट्रीट लाईट आहेत ते सौर दिव्यावर केलेले आहेत। ग्रामपंचायतच्या सगळ्या शासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जिरवलेलं आहे। परतच ग्रामपंचायतला क्लीन आणि ग्रीन व्हिलेज अंतर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे। कधी काळी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या या गावात जलसंधारणाच्या कामांमधून जलक्रांती होत चित्र पूर्ण पालटलं आहे। खडकेवाके हे गाव आज संपन्नतेच्या वाटेवर आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर।